करणार. तो रेफरी येतो आणि तो खाली पडलेला असतो, त्याचा हात वरती करतो आणि सांगतो हा जिंकला म्हणे. आता आम्ही त्याला खाली पडलेलं बघितलं, तो लोळलेला बघितला, हा कसा जिंकला म्हणतो. नाही तुम्हाला माहित नाही म्हणतो, याला सगळ्यात जास्त SMS मिळाले म्हणतो. परिस्थिती आजच्या युगाची परिस्थिती कशी आहे ते आता कुटुंबाचं सांगितलं हिरवे सरांनी की 4 लोक बसलेले आहेत, 4 म्हणजे ते मी त्याच्याविषयी येणार आहे. एरिक फ्रॉमची थिअरी आणि विभक्त कुटुंब पद्धती वगैरे. आमचा मित्र म्हणायचा की एकत्र कुटुंब पद्धतीची डेफिनेशन अशी झालेली आहे की एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे नवरा आणि बायको एकत्र राहतात, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे सगळं, पण तुम्ही या सगळ्या वातावरणात भयंकर सध्या, म्हणजे मी मागे एकदा लीला कॅम्पेन्सीमध्ये मला राजेंद्र बर्वेने बोलवलं होतं, मी चीफ गेस्ट होतो. मला इथे का बोलवलं मला माहिती आहे. मला सायकोलॉजीवर मी 10 पुस्तकं लिहिली आहेत, एवढ्या सगळ्या तज्ञांसोबत बोलणं म्हणजे मला दडपणच आलेलं आहे. पण तिथे पण एक 400 सगळे सायकॅट्रिस्ट वगैरे जमले होते, सगळे MD सायकॅट्रिस्ट वगैरे भारतात परदेशात काम करण्यात. मी चीफ गेस्ट मलाच बोलवलं होतं. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे, पण मी कशी तरी वेळ निभावून येतो. आता या पद्धतीने 10 पुस्तकं माझी लिहिल्यातली काही मी आणलेले तिथे उपयोग पडली. मनात माझं खूप अर्थातच गाजलं. नंतर मनकल्लोळ 2, नंतर मग ऑटिझम, डिप्रेशन, सायकोथेरपी 3, आणि मनोवेद आणि मनोविज्ञान अशी 2 आता अलीकडे प्रकाशित झाली. पहिली एडिशन एका पहिल्याच महिन्यात संपली. आता दुसरी फॉरेन्सिक सायकोलॉजी आणि क्रिमिनल सायकोलॉजी 2 झाली. फॉरेन्सिकची 4थी एडिशन चालली 3ऱ्या महिन्यात. ते खूप लोकांना म्हणजे त्याचा अर्थ मी किती चांगलं लिहितो किंवा काय हा प्रश्न सोडून द्या, पण सायकोलॉजीमध्ये लोकांना इंटरेस्ट निर्माण होतोय. पण वाईट भाग असा की सायकोलॉजीची गरज वाढतीये. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, मी त्यावेळी म्हटलं होतं, मी आत्ता तेच सांगतोय की खरं सांगायचं म्हणजे तो सगळ्यात सुदीन उजाडेल जेव्हा तुमच्या सगळे तुम्ही बेकार आहात. म्हणजे तुम्हाला काम नसेल त्यावेळेला खरं म्हणतो, पण ते उजाडायचे लक्षण काही दिसत नाही. आता सांगितलं त्यामुळे प्रचंड टेन्शन, प्रचंड स्ट्रेस आणि मोठ्या प्रमाणावर आत्महत्या. माझ्याकडे खूप स्टॅटिस्टिक्स मी नंतर सांगणार आहे. पण आता सायकोलॉजीचा विचार आहे तो खूप पूर्वीपासून आहे. मी त्याचा एक आढावा फक्त एक 5-10 मिनिटात घेणार आहे, नंतर मग आजच्या परिस्थितीकडे येणार. पण त्याची गरज आहे की हा विचार खरं पूर्वीपासून होता. म्हणजे आपल्याकडे वेद, उपनिषद, पतंजली तिथपासून खरं म्हणजे तो विचार आपल्याकडे चालू झालेला होता. भावना अथर्ववेदामध्ये सुद्धा आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी ते आहे. इजिप्तमध्ये 48 पेशंट्सची, त्या पॅपिरसमध्ये 48 मानसिक रुग्णांची वर्णन आहे इजिप्तच्या संस्कृतीमध्ये. ग्रीकांच्या याच्यात सुद्धा तसं झालं. म्हणजे त्या आत्म्याला मानत असत तर ते म्हणे आपल्याला स्वप्न का पडतात, कारण आत्मा म्हणे रात्री झोपतो म्हणून आपल्याला स्वप्न पडतात. त्यामुळे कल्पना कशा गंमतशीर होत्या त्या बघा. म्हणजे मानसशास्त्राची डेव्हलपमेंट कशी झाली आणि त्यातल्या वेगवेगळ्या थेरीज काय आणि त्याचं काही गमती आहे पण सांगणार आहे मी. आणि सगळ्यात शेवटी मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजचा त्याचा वापर आणि आपण काय केलं पाहिजे याच्याविषयी येणार नाही. त्यानंतर आता हिपोक्रेटिस आणि डेमोक्रेटिसांना मेंदू महत्वाचं वाटत असे, पण एरिस्टॉटलला हृदय महत्वाचं वाटत असे. कोंबडीचं मान कापली तरी कोंबडी जिवंत राहते आणि काही काळ फडफड करते. याचा अर्थ डोक्यात काही नाहीये, हृदय जास्त महत्वाचं आहे. असेच विचित्र काय काय त्यांचे. नंतर मग रुग्णालय अतिशय वाईट होते आपल्याला माहिती आहे. त्या काळात मानसिक आणि अजूनही आपल्याकडे फक्त मारझोड करत नाही, पण अजूनही मानसिक रुग्णाकडे बघण्याची दृष्टी आपली फार काही बदललेली नाही. तुम्ही बघाल आता थोडी मान्यता मिळायला लागलेली आहे, पण अजून सुद्धा तू अरे थेरपी घे किंवा डॉक्टरकडे जा असं सांगितलं की काय वेळ आहे की काय. म्हणजे लोक अजूनही त्याच्याकडे बघतात. भारतात आणखीनच जास्त, पाश्चिमात्य देशात थोडी जास्त निर्माण झालेली आहे, पण आपल्याकडे अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर हे व्हायची गरज आहे. त्या काळात तर बांधून मारत असत, उलट टांगत असत बर्फावर वगैरे असं सगळं होते. त्यानंतर बेंजामिन रश, फिलिप पिने आणि डोरोथी डिक्स यांनी त्याच्यात सुधारणा केली. फ्रेनॉलॉजी नावाचा एक प्रकार भयंकर गाजला युरोपमध्ये की फक्त डोक्याची मोजमाप बघायची, तर मोजमाप बघून त्याचा स्वभाव ओळखायचा.
म्हणजे त्यावेळेला लग्न करतात आणि आपल्याकडे जसे टेलिफोन बूथ होते पूर्वी, तसे युरोपमध्ये कोपऱ्या कोपऱ्यावर फिरणारी सेंटर्स असेल आणि तर ते सेंटरमध्ये जायचे लोक, लग्न करायचं असेल तर दोघंही जायचे, दोघांचे मोजमाप तो कर्कटक आणि पट्ट्या घेऊन सगळं मोजायचा, सर्कल व्यास किती हे किती होय, आणि सांगायचं तुमचा स्वभाव जुळतील की म्हणून. परीक्षेत पास व्हायचं जर काय असेल तर ते पुन्हा असे मोजमाप घेऊन करायचे सगळं, असं सगळं ते चालू झालं. फिनियस गेजची तुम्हाला सगळी गोष्ट माहीत असेलच. आता पहिल्यांदा जरा म्हणजे न्यूरोलॉजी किंवा न्यूरोसायन्सचा जो काही उदय झाला तो खरं म्हणजे वाढ जी झाली ती त्या केसमुळे झाली. 1848 साली व्हर्मॉन्टमध्ये बोगदे करायचे चाललेलं होतं आणि त्यावेळेला एक लोखंडाचा तुकडा त्या फिनियस गेजनं जो फोर्मन होता त्याच्या डोक्यातनं वरती आला आणि तो तिथेच बसला, आणि तो बसल्यानंतर तो विवळला, तो बेशुद्ध होऊन पडला. लगेच तिकडे लोक आले, त्यांनी लगेच त्याला दुसऱ्या गावात नेलं, त्यावरचा पालापाचोळा काहीतरी लावला. तो नंतर म्हणजे 11 वर्ष जगला, पण त्यानंतर स्वभाव पूर्ण बदलला. आणि त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आलं की मेंदूच्या कुठल्या भागातनं तो दांडा गेलेला आहे आणि त्यामुळे त्याचा स्वभाव कसा बदलला. तो दांडा अजूनही वॉशिंग्टनमध्ये ठेवलेला आहे म्युझियममध्ये, मी बघितलाय तो. तर हे अशा तऱ्हेचे सगळं वाढ कशी झाली आणि आपल्याला मनाच्या विषयी आणि एकंदर ब्रेनच्या विषयी ही सगळी आपल्याला कल्पना कशी आली, त्यानंतर सगळं मी सांगत बसलो नाही. पण एक दोन महत्वाच्या गोष्टी फक्त सांगतो, म्हणजे ब्रोकाय वर्निकेज एरियाज वगैरे कशा निघाल्या. पण सगळ्यात गोल्गी आणि कहाल यांचा वाद खूप महत्वाचा आहे. गोल्गी इटालियन होता आणि कहाल पण होता. ते दोघंही, गोल्गी एकदम सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन घेऊन त्यांनी आत ब्रेनच्या स्लाइसचे तुकडे ठेवलेले होते आणि तो विसरून गेला आणि काही दिवसांनी सुट्टीवर परत आला आणि त्यावेळी त्याला वेगळंच चित्र दिसलं. त्यांनी मायक्रोस्कोप मध्ये बघितलं, पहिल्यांदा न्यूरॉन हा जो असतो तो पहिल्यांदा गोल्गीने बघितला. पण त्याचं सगळ्या मेंदूचं चित्र मात्र कहाल नावाच्या माणसाने काढलं. तो चित्रकार होता खरं म्हणजे, आणि त्यांनी त्या चित्रामध्ये त्याला अशी इंट्युशन आली की न्यूरॉन्स असतात ते एकमेकांना जोडलेले नसतात, त्यामुळे एक फट असते, त्याला आपण सेनाक्स म्हणतो, आपल्याला माहिती आहे. ती कहालने सांगितली, गोल्गीला तसं वाटत नव्हतं. त्या दोघांना मिळून विभागलेलं नोबेल प्राइज मिळालं. पण गमतीचं भाग एवढा की नोबेल प्राइज घेताना स्टेजवरती त्या दोघांनी अक्षरशः मारामारी केल्या, तुझं बरोबर का माझं बरोबर म्हणून. पण शेवटी कहाल बरोबर ठरला. पण त्यातनं पुन्हा न्यूरोलॉजीची कशी डेव्हलपमेंट झाली, ही फार अतिशय इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी आहेत. मग मेस्मर आला, ते चुंबकीय उपचार करायला लागला, ते पण टिकले नाहीत. मोनीज नावाचा वंश होता, पोर्तुगीज डॉक्टर, त्यांनी लोबोटॉमी नावाचा प्रकार सुरू केला, तर त्याला नोबेल प्राइज मिळाला, पण ते चुकीचं ठरलं. नंतर लोकांच्या लक्षात आलं. आता हे सगळं होत असताना दुसरं महायुद्ध, म्हणजे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध झालं. त्या सगळ्या काळामध्ये औद्योगिक क्रांतीनंतर सगळं जग बदलत चाललेलं होतं. खेड्यातनं माणसं शहरात येत होती आणि शहरामध्ये जास्त विभक्त कुटुंब पद्धती निर्माण होत होती. स्ट्रेस जास्त, उद्योगांचा जास्त होत होता. एरिक फ्रॉम नावाच्या माणसाने अतिशय सुंदर पुस्तकं लिहिली, ते सगळ्यांनी जरूर वाचावे. प्रत्येक मानसशास्त्रज्ञानी, मानसतज्ञानी, थेरपिस्टनी एरिक फ्रॉमची सेम सोसायटी, फिअर ऑफ फ्रीडम आणि मॅन फॉर हिमसेल्फ ही पुस्तकं अक्षरशः पाठ्यपुस्तकासाठी अनेक वाचावीत असं माझं स्पष्ट मध्ये. अप्रतिम तो ते अनालिसिस आहे. तो असं म्हणतो की जेव्हा आपण पूर्वी राहत होतो खेड्यात तेव्हा आपल्याला सुरक्षितता होती, पण स्वातंत्र्य नव्हतं. तर आपल्याला काही कोणी आजारी पडलं की लगेच लोक धावून यायचे, आजी आजोबा असायचे, शेजारी पाजारी असायचे, सुरक्षितता होती, फिजिकल मेंटल. कोणाला अपघात झाला तरी लोक धावून यायचे, पण स्वातंत्र्य नव्हतं. तुम्ही कुठेही गेला तरी कुठे गेलास, कोणाला भेटलास, कोणाला प्रेम आहे का वगैरे, असं सगळं तरी 4 चौकशा सुरू व्हायच्या. काही करताना स्वातंत्र्य नव्हतं, पण सुरक्षितता नव्हती. उद्योग वाढले, शहरं वाढली, माणसं शहरांकडे यायला लागली, कुटुंब व्यवस्था बदलली आणि त्या सगळ्यात माणसाला स्वातंत्र्य मिळालं. आता मी कुठे जातो, काय करतो, हे मला लोकांनी विचारण्याची गरज नाही, पण माझी सुरक्षितता गेली. आणि तो जो सगळ्यात महत्त्वाचा, आता तर फार टोकाचं झालंय, त्याच्यामध्ये चंगळवाद आणि ज्याला मी न्यूलिबरलिझम म्हणतो, मी त्याच्याकडे येणार आहे, त्याची जी भर पडलेली आहे, त्यातला जो व्यक्तिवाद निर्माण झालेला आहे, त्यातलं स्वार्थ आणि मी आणि माझं आणि डायरेक्टली मुद्दामून केलं जात आहे. आणि सगळं जाहिरातींचं योग आणि हा जो सगळा सामाजिक प्रकार आहे,
त्यामुळे तर आणखीनच भयंकर प्रकार चाललेले आहेत, त्याच्याकडे मी सगळ्यात शेवटी येणार आहे. पण या सगळ्यामुळे एकाकीपणा वाढला. आज एक सर्वेमध्ये इंग्लंडमध्ये म्हणजे एक तुम्हाला लोनलीनेस हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही किती लोकांना लोनली वाटतंय असं म्हटलं तर 50-60% लोकांना लोनलीनेस वाटत होतं असं म्हणजे प्रचंड लोनलीनेस आहे समाजामध्ये. गर्दीमध्ये एकटं वाटणं, फेसबुकमध्ये माझे हजारो मित्र आहेत पण मला एकही खरा मित्र नसणं, हा जो सगळा प्रकार आहे हा प्रकार एक अत्यंत आपल्याला डायलेमामध्ये टाकणारा प्रकार आहे. त्याचं कारण समाज व्यवस्था आहे ज्याच्याकडे मी नंतर येणार आहे. पण हे झाल्यानंतर म्हणजे हा जो सगळा त्यानंतर मग लोकांचा हे जे मानसिक ताणतणाव होते त्याच्याकडे लोकांनी 3 तऱ्हेने बघितले. त्यात शिरत तज्ञ फ्रॉइडियन बिहेवियर आणि कॉग्निटिव्ह अशा 3 वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांनी बघितलं. त्यातून थेरपीज वेगवेगळ्या औषधे वेगवेगळ्या हे निर्माण झाल्या. पण त्यावेळेला युद्ध पण झाली, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंत व्हिएतनाम युद्ध झालं, कोरियन युद्ध झालं, आता तर इराक आणि अफगाणिस्तान आणि ही सगळी जी युद्ध झाली त्या सगळ्यामुळे PTSD भयंकर वाढला. ट्रॉमा जो असतो तो प्रचंड, म्हणजे त्यातलं भीती, फोबिया, नैराश्य, स्ट्रेस आणि PTSD हे विकार हे प्रचंड वाढले त्या सगळ्या काळामध्ये. आणि त्यामुळे एकंदरीतच मानसोपचाराची गरज निर्माण झाली. आणि ती 2 तऱ्हेने झाली. एक म्हणजे उपचार म्हणजे थेरपी, ती मगाशी सांगितलं जसं फ्रॉइडियन बिहेवियरल कॉग्निटिव्ह की मेजर भाग पडतो, कॉग्निटिव्ह CBT आणि REBT वगैरे, आणि इतर अनेक भाग म्हणजे बाकी फ्रॉइडियन आपल्याला माहितीच आहे, सायको अनालिसिस आणि टॉकिंग थेरपी वगैरे वगैरे. पण त्याचबरोबर औषधं ही निर्माण व्हायला लागली 1950च्या सुमाराला. 1950च्या सुमाराला औषधांची म्हणजे फार्माकोलॉजीची डेव्हलपमेंट सुरू झाली. हे सगळं मी सांगतोय तुम्हाला बाळगून वाटलं तर सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे. फक्त प्रश्न असा की याचा AI किंवा एकंदर आत्ताशी संबंध आहे म्हणून तुम्हाला फक्त थोडीशी हे करतोय. तर त्यापासून जे औषधं सुरू झाली, पण औषधं निर्माण करण्याकरता वर्षोनवर्ष लागतात. एकेका ड्रगला एक मॉलिक्यूल तयार करणं, ते तपासणं, त्याचे साईड इफेक्ट तपासणं, त्याच्या टेस्ट घेणं, याच्याकरता वर्षोनवर्ष तुम्हाला घालवावे लागतात. त्याच्यात टेक्नॉलॉजी काय करणार आहे आपण नंतर बघू. पण मुख्य म्हणजे हे सगळं चालू होतं. पण हे सगळं आता जो विखुरलेला समाज आहे आणि त्या विखुरलेल्या समाजामध्ये प्रचंड चढाव, स्पर्धा, बेकारी हे तर येईन तुम्ही. यामुळे वाढलेले जे ताणतणाव आहे हे जे ताणतणाव आहे त्या ताणतणावामुळे जे म्हणजे मनोविकार जे वाढलेले आहेत ते किती तुम्हाला सांगतो मी. त्याचं माझ्याकडे स्टॅटिस्टिक्स सांगतो. आजची उदाहरण 1980च्या नंतर मनोविकारांमध्ये वाढ ही 70% झाली. 70% वाढ झाली. म्हणून तुमची चांदी आहे सगळ्यांची. म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही पुढची अजून 20-30 वर्ष. AI आलं तरी सुद्धा आता थोडा धोका आहे मी सांगणार आहे. पण आज जगामध्ये साधारण 70 वेगवेगळे एस्टिमेट्स आहेत. त्यात कोणी एस्टिमेट नीट देत नाही. पण 70 ते 100 800 कोटी जर का जगाची लोकसंख्या झाली 100 ते 70 ते 80 कोटी किंवा कदाचित 100 कोटी, पण माझ्याकडे 70-80 कोटी लोकांना माइल्ड टू सिव्हिअर मानसिक प्रॉब्लेम आहे. 13 ते 15% असं साधारण हे आहे आज. आणि ते वाढेल असं म्हणतात. म्हणजे 13 ते 15% तुम्ही म्हणाल जगाच्या लोकसंख्या वेगळी तर ते चिकारच होत. मागचे धरले तर 100 कोटीच्या वरतीच जातं ते. 15% धरलं तर. पण त्यातले 30 ते 50 कोटी लोकांना नैराश्य आहे. आणि नैराश्याची कारण मी 4 जी महत्वाची कारणं या सगळ्या मनोविकारांची काढलेली आहेत. आत्महत्या जर का झाल्या, संजोग बसले तर माहितच असेल त्याला, मी सत्य जास्त माझ्यापेक्षा सांगू शकेल. पण 2023 मध्ये दर दिवशी 469 म्हणजे दर तासाला 20 आत्महत्या झाल्या. दर तासाला. आपण आता बसलो इथे 2 तासात 40 लोक गेले. 2023 मध्ये 15 ते 29 वयामधली त्यात सगळ्यात जास्त आहे. 15 ते 29 वयामध्ये दर तासाला 60 लोकांनी आत्महत्या केल्या. म्हणजे फक्त त्या वयोगटात.
11% मुलांच्या मनात आत्महत्येचे विचार आलेले आहेत जगामध्ये आता विद्यार्थ्यांचे. आता आत्महत्या कशात बघा, उद्योजकांच्या आत्महत्या 2021 चिकार व्हायला लागल्या. कोरोनाच कारण असेल, पण त्यावेळेला दर तासाला 1.38 एवढ्या उद्योजकांनी आत्महत्या केल्या. दर तासाला 1.25 शेतकऱ्यांनी केल्या आणि 1.25 विद्यार्थ्यांनी केल्या, 18 वर्षाच्या खालच्या मुलांनी केल्या. हे म्हणजे केवढं प्रचंड प्रमाण आहे. दर तासाला जर असं होत असेल ते प्रमाण, आणि युद्ध, कोविड, पूर वगैरे याच्यामुळे 20 ते 40% लोक अफेक्ट झालेली आहेत. 50 ते 60% लोकांना कामाचा कंटाळा आलेला आहे. तुम्ही काय काम करता, तुम्ही खुश आहात का असं विचारलं तर 50 ते 60% लोक आम्हाला नाही. आणि मनोविकारांमुळे जो आपला लॉस होतो, रजा असेल, औषध असेल, हॉस्पिटलायझेशन असेल, तो लॉस किती असेल आपला? 2010 साली तो 220 लाख कोटी रुपये होता. आज तो 2030 पर्यंत तो 560 लाख कोटी रुपये पर्यंत पोहोचेल. अशी आपली किती गरज आहे थोपवण्याची हे आपल्याला लक्षात येईल. जीडीपीचा 3 ते 4% भाग हा आपला मनोविकारावरती उपाय करण्यात किंवा ह्याच्यात आपला खर्च होतो. आणि आणि आपल्या उत्पन्नाचा 20% भाग कित्येक कुटुंब मानसिक आरोग्यावर खर्च करावा लागतो त्यांना जर फोर्स टू स्पेंड असेल. आता 4 कारणं मी त्याला या सगळ्या माझ्या मते आहेत. एक म्हणजे शारीरिक, जेनेटिक, म्हणजे न्यूरोट्रान्समिटर्स अमुक वगैरे. तर आता ऑटिझम मध्ये ते प्रमाण 70 ते 90% आहे, जेनेटिक आणि ऑटिझम. स्किझोफ्रेनियाचं खूप जास्त आहे. नैराश्यामध्ये ते 30-40% आहे. बाकी सामाजिक वगैरे मी येणार वगैरे. दुसरं म्हणजे मानसिक. या मानसिक मध्ये कुटुंब, शाळा, मित्र, पिअर प्रेशर, मग त्यात घरी दारू पिणं, ड्रग्ज असणं, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, घटस्फोट, भांडणं, तुलना, 2 भावांमध्ये तुलना, तो बघा तो मेडिकलला गेला तू कसं जाऊ शकला नाहीस, हे असं सगळं सातत्याने तुलना. नंतर अतिशय जास्त आयदर दुर्लक्ष तरी पूर्णपणे किंवा अतिशय जास्त लक्ष देणं, म्हणजे नुसतं लाट नाही, प्रचंड लक्ष देणं, म्हणजे त्यात तुम्ही पंगूच करून टाकता असे. कडक शिस्त किंवा पिअर प्रेशर, मित्रांचं प्रेशर, हे सगळी कारणं बघा. ही सगळी आणि अलीकडे खूप वाढत आहे. आजच्या समाज व्यवस्थेकडे येणार सगळ्यात शेवटी, कारण ती बदलल्याशिवाय काही होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. किती औषध द्या, काही करा, किती AI येणार काय वाटते ते करा, ही समाज व्यवस्था बदलल्याशिवाय याच्यात उपाय नाही असं माझं कन्क्लुजन आत्ताच सांगून टाकतो. पण सगळ्यात शेवटी मी त्याच्यावरती 1-5 मिनिटं बोलणार आहे. अवास्तव अपेक्षा, ही मानसिक, कौटुंबिक जे आहेत आणि मित्र, ह्याच्यात आता मी सांगितली सगळी कारण. तिसरं आहे म्हणजे पहिलं शारीरिक, दुसरं मानसिक किंवा कौटुंबिक, तिसरं नैसर्गिक. युद्ध, पूर, वादळ. पण त्याला नैसर्गिक फक्त म्हणत नाही, कारण त्या नैसर्गिक म्हणजे आर्थिक आणि सामाजिक पण आहे. कारण हे जे पूर हे सगळं येतात ते फक्त निसर्गाचं झालेलं नाही, आपण आणलेलं आहे. हे संबंध पर्यावरणाचा ऱ्हास जो चाललेला आहे तो आपणच आणलेला आहे. पण त्याच्यामुळे एवढी कुटुंब उद्ध्वस्त होतात, त्याच्यामुळे संबंध PTSD पासून, नैराश्य, फोबिया पासून प्रचंड, म्हणजे ज्या आता जे हे झालं, पाण्यात कित्येक शेती वाहून गेली, त्यावेळेला कित्येक शेतकऱ्यांच्या म्हणजे पीक वाहून गेलं, आर्थिक नुकसान झालं, हे तर झालंच. कित्येकांना आत्महत्या केल्या. पण त्याचबरोबर मानसिक विकार खूप वाढले, आपल्याला लक्षात येत नाही. हे प्रचंड प्रमाण आहे त्याच्यामध्ये. तर ते आपल्याला नैसर्गिक जे आहे, पूर, सुनामी, वादळ, आग, अतिवृष्टी, ढगफुटी, एक ढग तर कित्येक किलोमीटर होतात. दुष्काळ, युद्ध, हे सगळे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे सामाजिक, आर्थिक आहे. त्यात विषमता, बेकारी, कामाचं स्वरूप, चंगळवाद, तुलना, पैसा, प्रसिद्धी, अपेक्षा, ह्याच्याकडे मी नंतर येणार आहे. आपलं नेहमी मला असं वाटतं की नैराश्याचं एक अतिशय महत्वाचं कारण, त्याला आर्थिक कारण आहे, बेकारीचं आहे, अर्ध बेकारी आहे, कामाचं स्वरूप आहे, हे तर आहेच. पण त्याचबरोबर अपेक्षा आणि आपण प्रत्यक्ष आयुष्य जगतो, रियालिटी, ह्यातला जो फरक आहे, त्या फरकामुळे नैराश्याचे कारण निर्माण होतं. हे मला नेहमी
आणि तिथे भगवद्गीतेचा जो हे आहे उपदेश आहे तुम्हाला खूप महत्वाचा वाटतो. तो करणं जवळ अवघड आहे, मला तर कधीच जमलेलं नाही, पण तो अत्यंत चंगळवादी व्यवस्थेत अंमलात आणणंही शक्य नाही असं मला वाटतं. ते काय सांगतं, अपेक्षा ठेवूच नका. मा फलेशू कदाचन, अपेक्षा न ठेवता काम करत राहा. कोण करेल? रोज आमच्यावर बघा तू सीईओ होणार, हे कर, पगार कसा वाढव, हे हा विकत घे, ते विकत घे, सारखं तुमचं रोज तुमचं हे केलं. तुमच्यासमोर आदर्श कोण ठेवले जातात आज? सगळे क्रिकेटर, सगळे सिरियल नटी, कोणते कोणत्या शेवटा पोरी सिरियल मध्ये काम करणाऱ्या त्यांचे इंटरव्ह्यू की तुला पहिला रोल कसा मिळाला, तुला दुसरा रोल कसा मिळाला, आपल्याला आयुष्याचे धडे शिकवतात. तुम्ही सांगा मग, एका मला लाज वाटते, शरम वाटते, किती गणितज्ञांचे, किती सायंटिस्टचे, किती मानसोपचार तज्ञांचे, किती इंजिनियर्सचे, स्वित्झर्लंडचे बांधले पूल रस्ते आणि ते, किती आर्टिस्ट आहे खऱ्या अर्थाने, किशोर आमोणकर सारखे असतील, भीमसेन जोशी असतील, किंवा चित्रकारांचे, किंवा कादंबरीकारांचे, किंवा इंजिनियर्सचे, किंवा सायंटिस्ट TIFR मधले, किंवा IIT मधल्या लोकांचे, किंवा किती लोकांचे, आर्किटेक्टचे, किती लोकांचे इंटरव्ह्यूज बघितले. त्याच्या 100 पटी तुम्ही रोज जर क्रिकेटर आणि सिरियल नट आणि सिरियल मधले लोक बघत असाल तर तुमच्यासमोर आदर्श काय राहणार आहे? तुमच्यासमोर सारखी ती चकचकी घरं, तुमचे आदर्शच मुळे सातत्याने पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावा, तर तुम्ही यशस्वी व्हा. यशाची डेफिनेशनच मुळे पैसा आणि प्रसिद्धी आहे. तुमच्यासमोर रोज टीव्ही आदळतोय, तुमच्यासमोर ही फुटपाथवर केलेली जी पुस्तकं आहेत, हाऊ टू बी सक्सेसफुल, हाऊ टू बी CEO वगैरे, असली पुस्तकं दररोज तुमच्या पेपर आदळत आहेत रोज. त्यामुळे तुमची ध्येय ती सारखी बनतात. तुम्ही तू काय होणार 5 वर्षांनी? अरे 5 वर्षांनी सोडून दे, तू आजचा दिवस जग की चांगलं. म्हणजे त्याला मोमेंट टू मोमेंट लिव्हिंग म्हणतात, की तू आजचा क्षण कसा जगतोस हे महत्वाचं आहे ना. तर हे जे सगळं आहे ते करण्याच्या ऐवजी सातत्याने ध्येय समोर ठेव. तू एक समोर ठेव की तू 5 वर्षात मला CEO बनायचं, मग त्याकरता तुम्ही माफलेशू करण्याच्या अगदी विरुद्ध त्या फळाची अपेक्षा न करता काम कर. तिथे आपल्याला रोज शिकवलं जातं की फळ कुठं तरी ठेव समोर, आणि त्याकरता तू प्लॅन कर की एका महिन्यात काय करशील, एका वर्षात काय करशील, 2 वर्षात काय करशील, मग मी त्या क्लासला जाईल, मग त्या क्लासला जाईल. हा जो सगळा प्रकार आहे, त्यामुळे तुम्हाला एक उदाहरण देतो मी, अपेक्षा आणि रियालिटी. तुम्ही जर एकाला सांगितलं की मी तुला 100 रुपये देतो आणि त्याला 80 रुपये देते, आणि दुसऱ्याला सांगितलं की मी तुला 20 रुपये देतो पण त्याला 40 रुपये दिले, आता पहिल्याला 80 रुपये मिळाले तर दुसऱ्याला 40 मिळाले. तर खरं म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्याला वाईट वाटायला पाहिजे ना खरं, पण दुसऱ्याला जास्त आनंद होतो. म्हणजे अपेक्षा 20ची असते, त्याला 40 मिळालेले असतात. पहिल्याची अपेक्षा 80 असते, 100 असते, आणि त्याला 80 मिळालेले असते. अपेक्षा आणि रियालिटी नाही, इथे प्रॉब्लेम आपल्या समाजाचा असेल, निदान मध्यम वर्गामध्ये आणि मग सगळीकडे, की आपल्या अपेक्षांमुळे भयंकर वाढवून ठेवले. सगळं टीव्ही, जाहिराती, यशाची व्याख्या, आणि सातत्याने तू कसं पैसा मिळव, कसं हे कर, म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे. कारण रियालिटी भयंकर वाईट आहे. रियालिटीमध्ये भयंकर भकास आहे. म्हणजे तुम्ही UPSC MPSC सगळं विद्यार्थी बघा आज म्हणजे पुण्यामध्ये झुंबड आहे, झुंबड. म्हणजे 5-5 वर्ष शेती विकून सगळं ते प्रचंड हॉरिबल परिस्थिती आहे. कारण याचं कारण पुन्हा नोकऱ्या नाही, अर्ध बेकारी आणि हे सगळं आहे. पण या सगळं ते गुंतागुंतीच आहे सगळं. त्यामुळे समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था हे सगळं ते बदलल्याशिवाय हे जाईल असं मला मुळीच वाटत नाही. कारण बाकी ते जर का न बदलता आपण जे करतो उपचार, ती माझ्यावर मलमपट्टी आहे, पण मी त्याकडे सगळ्यात शेवटी. पण ही सगळी 4 कारणं आहेत. आता याच्यावरती तुम्हाला मी आपल्याकडे जे आकडेवारी आहे, ती आकडेवारी किती भयान आहे तुम्हाला सांगतो. ही आकडेवारी मी 1 लाखामागे आपल्याकडे असणारे सायकॅट्रिस्ट, थेरपिस्ट, नर्सेस आणि बेड्स यांचे 4 जे आकडेवारी सांगणार आहे. ह्यात बरेच फरक आहे. म्हणजे याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं तर आकडेवारी थोडीफार बदलते, पण तुमच्या लक्षात येईल काय परिस्थिती भारताची लक्षात येईल तुम्हाला, आणि म्हणून तुमचं किती महत्व आहे. म्हणजे विनोद सोडून द्या, पण खरोखर प्रचंड महत्व आहे अनफॉर्च्युनेटली, आणि या आजच्या समाजामध्ये. पण आता 1 लाखामागे भारतामागे सायकॅट्रिस्ट 0.3 to 0.7 आहे. म्हणजे 0.5 जरा तुम्ही 1 लाखामध्ये, तर नीट ऐका आकडे, 1 लाखामागे 0.5 आपल्याकडे सायकॅट्रिस्ट आहे आणि मानसोपचार तज्ञ. चीनमध्ये 3.64 आहेत, 7 पट. ब्राझीलमध्ये 6.83 आहेत, 13 पट. साऊथ आफ्रिकेत 1.53 आहेत, 33 पट.
आणि युरोपमध्ये 9 पॉईंट वगैरे काय त्यांचे 18 पट आहेत. थेरपिस्ट किती आहेत? समुपदेशक थेरपिस्ट किती आहेत? भारतामध्ये 1 लाखामध्ये 0.07, ब्राझीलमध्ये 3.20, चीनचा आकडा उपलब्ध नाहीये. रशियामध्ये 5.4 आणि 3.20, आपल्याकडे 0.07. साऊथ आफ्रिकेत 2.5, युरोपमध्ये 5.9 आणि WHO चे रेकमेंडेशन जे आहे ते 10 आहे. 1 लाखाच्या मागे 10 आहे. आपल्याकडे 0.07. बेड्स किती आहेत? सायकोलॉजिकल ह्याच्याकरता असणारे बेड्स, नॉर्मल नाही. आपल्याकडे दर लाखामागे 0.54 to 1.4, म्हणजे 1 धरा, दर लाखामध्ये 1 आहे. चीनमध्ये 4.63 आहे, ब्राझीलमध्ये 7.94 आहे, साऊथ आफ्रिकेत 18 आहे, युरोपमध्ये 73 आहे. WHO 30 सांगतात. 30 तरी तुम्हाला दर लाखामध्ये बेड्स पाहिजे एक्स्ट्रीम केसेसमध्ये, आणि आपल्याकडे 1 आहे. नर्सेस पुन्हा सायकोलॉजिकल, आपल्याकडे भारतामध्ये दर लाखामागे 0.12 आहे, चीनमध्ये 4.19 आहे, ब्राझीलमध्ये 1.69 आहे, रशियात 44 आहे, साऊथ आफ्रिकेत 7.45, युरोपमध्ये 25.2 आणि WHO 20 ते 30 सांगितले, आपल्याकडे 0.12. याचं कारण असं आहे की आपण हेल्थ केअरवरती खर्चच मुळे GDPच्या 1% जवळपास खर्च, 1 ते 1.2%. आतापर्यंत अनेकांनी सांगितलंय की आपण 5% तरी केला पाहिजे, मिनिमम 3% तरी करा अशी भीक अनेकांनी मागितली, पण आपण 1% वगैरे साधारण खर्च करतो. बाकीची सगळी मंडळी, मी मुद्दाम ब्रिक्सचे देश घेतले बघा, तुम्ही युरोप आणि अमेरिकेतले देश त्याच्या अनेक पटीने जास्त आहे, पण बाकीचे सगळी मंडळी, इव्हन आपल्या नेबर्स पैकी सुद्धा कित्येक लोक आपल्यापेक्षा जास्त खर्च करतात. आणि त्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्था ही प्रचंड टेरिबल. आपल्याकडे PHC जो असतो, म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर, PHC, CC वगैरे अशी ती उतरंड आहे, त्याच्यामध्ये एक मापदंड असतो, म्हणजे किंवा तुमच्याकडे ॲम्ब्युलन्स आहे का, तुमच्याकडे ECG आहे का, तुमच्याकडे एक्सरे आहे का, तुमच्याकडे डॉक्टर आहे का वगैरे असं. ते जे मापदंड आहेत त्या मापदंडांमध्ये, त्यांच्याच मापदंडांमध्ये जी PHC भारतामध्ये पास होतात त्यांची संख्या फक्त 22% आहे. इतकं हेल्थ, म्हणूनच एका बेडवर 2-2 बाळांतरी कॅन्सरचे पेशंट जमिनीवर झोपलेले, म्हणजे हे अचाट हॉरिबल प्रकार आहे हा. आणि हा इतर रोगाचा, म्हणजे मानसिक रोगाचा तर आणखीनच भयंकर आहे, विकाराचा. आता सांगितलेलं स्ट्रॅटेजी भयानकच आहे. म्हणजे बाकीच्या देशात आपण असं 10%चा फरक नाही, 10 पट 20 पट वगैरे असा फरक आहे. तेव्हा मला असं वाटतं की एक मोठ्या प्रमाणात चळवळ चालू केल्याशिवाय होण्यासारखं नाही आहे हे. म्हणजे अनेक लेख लिहिले पाहिजे, अनेक भाषणं माझ्यासारखं आरडाओरडा केला पाहिजे, करतोच नेहमी, आणि चिकार हे केलं पाहिजे की मानसिक विकारांकडे लक्ष द्या. नाहीतर हे आपण अतिशय म्हणजे मोठा स्वतःच्या तोंडावर होत असं मला वाटतं. आता यामध्ये टेक्नॉलॉजीचं काय रोल आहे तो मी थोडक्यात 10-15 मिनिटात सांगणार आहे. शेवटी 5 मिनिटं मी मला आत्ताच्या सामाजिक परिस्थितीच्या विषयी काय वाटतं हे सांगून संपवणार आहे. 15 मिनिटं तुम्हाला मला सहन करावं लागेल. तर त्यामध्ये टेक्नॉलॉजीच असं झालं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खरं म्हणजे सुरुवात 1956 साली त्याचं नाव देण्यात आलं. माझी AI ची बरीच भाषणं युट्यूबवर आहे, तुम्ही केव्हाही ऐकू शकता. मशीन लर्निंग, डीप लर्निंग, लार्ज लँग्वेज मॉडेल्स कशी चालतात ते मी खूप सांगितलेलं आहे. तेवढं डीप की मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण मी आता एक फक्त सांगणार आहे की AI ची सुरुवात जी झाली ती सिम्बॉलिक तऱ्हेने झाली. म्हणजे माणसाला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये 2 भाग होते. एक यंत्राने माणसासारखंच वागायचं. तर ते कसं वागायचं, तर एक फिजिकल वागायचं आणि दुसरं इंटलेक्च्युअल वागायचं. फिजिकल वागायचं म्हणजे कसं की आपण जसे हालचाली करतो, आपण फिरतो, त्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतात किंवा ऍक्सिस ऑफ मुवमेंट म्हणतात. ते सगळ्या तऱ्हेने आपण हात वरती करतो, रांगतो, पायऱ्या चढतो, आपण ज्या ज्या तऱ्हेने मुवमेंट करतो सगळ्या मुवमेंट आपल्याला यंत्रणा आल्या पाहिजे. त्यात रोबोटिक्सची डेव्हलपमेंट झाली. पण फक्त मुवमेंटवरती अवलंबून नव्हतं, आणखी दुसरं पण होतं की त्या मुवमेंट बरोबरच सेन्सेस, मी बघू शकतो, मी ऐकू शकतो, मला वास येऊ शकतो, मला स्पर्श होऊ शकतो, हे पण त्या यंत्राला कळलं पाहिजे. आता म्हणजे डोळे जे आहेत ना, माझ्या मनात पुस्तकात लिहिलं त्याच्यावर, इनफॅक्ट बरीच पानं आहेत त्याच्यावर, इतका कॉम्प्लेक्स प्रकार. मी कम्प्युटर व्हिजन माझं कस्टमर होतं बॉस्टनच्या जवळ, म्हणजे मी IT असताना.
तर ते कम्प्युटरला डोळे म्हणजे दृश्य दिसणं, फक्त कॅमेरा नाही ना डोळे म्हणजे, कॅमेरा एक भाग झाला, पण त्याचा मेंदूशी संबंध, त्याचा मेमरीशी संबंध. आपण बघितल्यानंतर आपण मांजर ओळखतो, मला तर ते मिराकलच वाटतं की मांजर जेव्हा आपण ओळखतो बघितलं क्षणी लहान मुलाला मांजर दाखवलेलं असतं, आई सांगते त्याला मांजर म्हणून, मांजराचा म्या म्या आवाज असतो, आणि हे सगळं तो मेंदू स्टोअर करतो. तो एका ठिकाणी करत नाही, आता तुम्हाला माहितीच असेल ते मेंदूला वेगवेगळ्या भागात करतो, ते एकाच वेळी ते सगळं कसं कंपाईल केलं जातं, आपण ते आणलं जातं, आणखीन गंमतशीर भाग आहे. पण मुख्य म्हणजे ते सगळं स्टोअर तो करतो. आणि दुसऱ्या वेळा आता मी काय बोलतो ते बघायचं, आणि कम्प्युटरचं थोडंफार माहिती आहे, त्यांना कळलं किती कॉम्प्लेक्स आहे. दुसऱ्या वेळेला वेगळ्या अँगलमध्ये बसलेलं, वेगळ्या रंगाचं, वेगळ्या आकाराचं मांजर तो बघितल्यानंतर तो मुलगा तरी मांजर सांगतो. हे भयंकर कॉम्प्लेक्स आहे, त्याला ग्राफिक्स आणि रोटेशन वगैरे मॅथमॅटिक्स माहिती झालं काय. हे म्हणजे मनातली जी प्रतिमा आहे ती रोटेट करून ते मांजराशी जुळते का, आणि किती टक्के जुळते हे सगळं बघून सगळे कॉम्प्लेक्स अल्गोरिदम तो एका सेकंदात आपण ओळखतो. हे मिराकल आहे. ते आपले डोळे, मेंदूतलं जे कॉर्डिनेशन, सांगण्याचा उद्देश असा का फिजिकल भाग झाला की चालणं, बोलणं नंतर, पण चालणं, रांगणं, पायऱ्या, हे सगळं रोबोटिक्सचं झालं. मग सेन्सेस हा फिजिकल भाग झाला. दुसरा इंटेलेक्च्युअल भाग झाला. तो इंटेलेक्च्युअल भाग हा 2-3 पायऱ्यांमध्ये गेला. एक म्हणजे सिम्बॉलिक AI, दुसरा म्हणजे मशीन डीप लर्निंग, आणि तिसरं लार्ज लँग्वेज मॉडेल, जसं ChatGPT वगैरे सगळं आहे. आता तिघांच्याशी मी 1-2-3 मिनिटात फक्त सांगणार आहे. आणि नंतर मग AIचा आत्ताच्या आपल्या विषयाशी काय संबंध आहे, कारण आता ते भाषेमध्ये AI वरतीच होईल. पण आत्ता म्हणजे सुरुवात जी झाली 1960, 70, 80च्या दशकामध्ये, ती एक्सपर्ट सिस्टम्स बंद झाली. फिजिकल भागात चालली, रॉबोटिक्स प्रगती चालली होती, पण ती प्रगती कमी. अजून सगळ्यात मागे जे क्षेत्र ते रॉबोटिक्सच आहे. आता प्रगती खूप चाललेली आहे, म्हणजे ह्युमनाइड रोबोट्स वगैरे असं सगळं होतं. पण इंटेलेक्च्युअल भागामध्ये पहिल्यांदा सिम्बॉलिक AI, म्हणजे डॉक्टर कसं काम करतो ते ज्ञान समजा आपण रोबोटला दिलं, आणि नंतर मग ताप आला तर हिरवी गोळी घे, पोट दुखत असेल तर पिवळी गोळी घे वगैरे असं. ताप आला आणि पोट दुखत असेल तर लाल गोळी घ्या, डॉक्टर करत नाही असं. पण अशा तऱ्हेने इफ देन एल्स, असं असेल तर तसं, असं असेल तर असं करत त्यांनी हे सुरू केलं. असे नियम सगळे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये घातले. इफ फिवर देन अमुक टॅबलेट, इफ बॉडी एक देन दिस, असं सगळं प्रोग्रामच्या भाषेमध्ये त्यांनी डॉक्टरचं ज्ञान त्या कम्प्युटरला दिलं. त्याला एक्सपर्ट सिस्टम असं म्हणतात. त्या खूप पॉप्युलर झाल्या त्यावेळेला. आणि सायकॉलॉजीमध्ये तसाच निर्माण झाला एलायचा आणि इतर अनेक. आणि त्यामुळे आता अलीकडे चॅट बॉट्स वगैरे आणखी जास्त झालेले आहेत की त्या तुम्हाला उत्तर देऊ शकतात. मी त्याकडे नंतर येईल. पण मुख्य म्हणजे तर सुरुवात अशी झाली, पण नंतर ती फार यशस्वी ठरली नाही. कारण इतके रोग निर्माण झाले, इतक्या टेस्ट निर्माण झाल्या, CT स्कॅन अमुक, इतक्या प्रचंड उपचार निर्माण झाले की ते भयंकर टिकलं नाही. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की लहान मुलगा शिकतो कसा, लहान मुलं शिकतं कसं. तर लहान मुलाला आपण काही व्याकरणाचे नियम देत नाही, कर्ता कर्म क्रियापद, त्याला काही डिक्शनरी देत नाही. लहान मुलं फक्त ऐकतं, आणि ते ऐकून तो शिकतं. मग तो डेटा घेतो आणि डेटावरनं तो नियम बनवतो. व्याकरणाचे नियम तो ऐकून तो शिकतो. मग तो गेला होता आणि ती गेली होती हे तो बरोबर सांगायला लागतं. त्याला कोणी सांगत नाही की तो असं बोल म्हणून. कर्ता कर्मक्रिया हे सगळं जो आपोआप सगळं तो ऐकून म्हणजे आपल्याला यंत्रात करता येईल का असं त्याला वाटायला लागलं. हे फक्त नियम वगैरे देण्याच्या ऐवजी हे नियम द्यायचे आणि फक्त नंतर रोग्याने विचारायचं माझं बॉडी एक होतंय काय करू. मग त्या नियमात जाणार सांगतो लाल गोळी घे. मग लाल गोळी घेऊन तो नाही झालं तर तुझ्या जो अजून बरं होत नाही मग तो बघ एक्सरे काढ. ते नियमात जे बसवले असतं त्याप्रमाणे तो उत्तर देणार. त्याच्याऐवजी डेटावरनं शिकणं, डेटावरनं पॅटर्न शोधणं म्हणजे AI. आपण जो बुद्धी अनेक प्रकारचे असते, गार्डनरने सांगितलं आपल्याला माहितीच आहे. पण एक जी बुद्धीला आपण सगळ्यात जास्त महत्त्व देतो ते म्हणजे पॅटर्न रेकॉग्निशन. 1, 3, 5, 7 पुढचा आकडा कुठला माहिती आहे. सगळे विषम आकडे आहेत, दोघांमध्ये 2चं अंतर आहे. तर पॅटर्न शोधणं म्हणजे बुद्धी हा प्रकार AI मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला गेला. आणि त्यामुळे त्याच्यावर त्या मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग अशा शाखा निर्माण झाल्या की त्याच्यावर आपल्याला शिकवता येईल का की मांजर ओळखण्याकरता आपण मांजराची 1000 चित्र त्याला दाखवली. त्याकरता मग ANN आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स वगैरे वापरतात. पण त्याचा आपल्याला वेळ नाही. पण हे सगळं वापरून त्याला चित्र ओळखायला लावायची, त्याला डेटामधले पॅटर्न्स ओळखायला लावायचे.
उदाहरणार्थ 5,000 एम्प्लॉई कस्टमर असलेल्या बँकेचा सगळा डेटा दिला आणि सांगितलं याचे संबंध शोध, आणि तर मग तो संबंध शोधतो की जो ग्रॅज्युएट झालेला आहे, जो MBA झालेला आहे, 3 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्याकडे मिनिमम एवढा पगार आहे, तो मोटार गाडी घेण्याची शक्यता 98% आहे. असं म्हणलं की लगेच ती बँक त्यांच्या कॉल सेंटरच्या लोकांना त्यांचे मोबाईल नंबर देते आणि आपल्याला मग फोन यायला लागतात, तुला कार लोन हवाय का, कार लोन हवाय का. त्याचं कारण असं की हे डेटातले पॅटर्न ते शोधलेले असतात, ह्याला AI म्हणतात. तर बेसिकली हेच सगळं सुरू झालं 2000 सालाच्या नंतर, आणि 2013च्या पर्यंत ते सगळं झालं. 2013 साली इमेजनेट नावाची एक स्पर्धा झाली, त्यानंतर तो चित्र पण ओळखायला लागला. इमेज ओळखायला लागला, ती क्रांती झाली. कारण त्याच्यात मेडिकल फील्ड आणि फेस रिकॉग्निशन, क्रिमिनल हे ओळखणं आणि अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. 2017 साली लार्ज लँग्वेज मॉडेल नावाचा प्रकार होता, ज्याचं ChatGPT, ग्रॉक, नंतर जेमिनी वगैरे सगळी रूप आहेत. ते सुरू झाल्यानंतर तो आता टेक्स्ट पण निर्माण करायला लागला, सगळं काही निर्माण करायला लागला. आणि ते निर्माण करण्याकरता त्याला आतापर्यंत सगळा डेटा म्हणजे विकिपीडिया, सगळ्या इंग्लिशच्या कादंबऱ्या, सगळं म्हणजे आतापर्यंत सायकोलॉजीची सुद्धा शेकडो सेशन जी झालेली आहेत, प्रश्नोत्तर जो पेशंट आहे तो सांगतोय आणि थेरपिस्ट उत्तर देतोय, ते अशा तऱ्हेची लाखो हजारो सेशन सुद्धा तो खाऊन टाकलेले त्यांनी. हे सगळं तो शिकतो. आतापर्यंत लाखो प्रोग्राम सुद्धा त्याला फीड केलेले आहेत. म्हणजे डेटावरनं शिकणं जसं म्हटलं तसं फीड केलेले आहेत. आणि लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये अशा सगळ्यावरून तो शिकत जातो. म्हणूनच प्रोग्रामिंगचे जॉब जातील असं म्हणतात तसं, कारण अनेक वेगवेगळ्या परिस्थितीत प्रोग्राम कसे लिहायचे हे तो शिकलाय ऑलरेडी. त्यामुळे आता मी नुसतं त्याला प्रॉब्लेम सांगितलं की तो प्रोग्राम लिहून देतो मला, कारण तो शिकलाय कसा प्रोग्राम लिहायचा ते. म्हणून प्रोग्रामिंगचे जॉब जातील. तर म्हणूनच इतर अनेक याच्यावर जो परिणाम होईल त्याच्यामुळे की इतका मोठा डेटा दिलेला आहे. म्हणूनच थेरपिस्टमध्ये की जेव्हा फर्स्ट पहिलं इनिशियल जे आहे की मला अमुक होत आहे, थेरपिस्ट लगेच. पूर्वी कसं होतं की आपल्या सिम्बॉलिक AI मध्ये किंवा एक्सपर्ट सिस्टममध्ये थेरपिस्टचे असे प्रोग्राम तयार केले होते बघा. मला तर खूप निराश वाटतंय, मग तो म्हणतो तुला का निराश वाटतं, ते कोणी विचारलं तुला का निराश वाटतंय, मग तो मला निराश वाटतं याचं कारण मला माझी गर्लफ्रेंड सोडून गेली. मग तुझी गर्लफ्रेंड का सोडून गेली, मग तो म्हणतो की काय माझं भांडण झालं. मग तू भांडण का झालं, तू नीट वागला नाहीस का वगैरे. तर त्याच्या प्रश्नावरनं लगेच उपप्रश्न करून त्याच्याशी संवाद साधणं. पण ते यंत्र आतापर्यंत साधायचं, आत्ता सुद्धा यंत्रच करत आहे. पण आता अशा तऱ्हेच्या थेरपीचे अनेक सेशन्स तो ऐकतो आणि त्यातलं कुठल्या रुग्णाला, कुठल्या बॅकग्राऊंडच्या रुग्णाला, कृष्णवर्णी आहे का, हे आहे का, किती वयाचं आहे काय, यामध्ये काय काय त्याला उपयोगी पडलेलं आहे त्याचे रिझल्ट हे तपासून त्या प्रकारची थेरपी सुद्धा तो चूज करू शकतो. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या पुढचा भाग म्हणजे चॅटबॉट्सच निर्माण होतील. त्याच्या पुढे आपल्याला वेळ आहे, तुम्ही इतकं काळजी करू नका. पण 15-20 वर्षात तयार होतील की चॅटबॉट्सच सगळी थेरपीची सेशन देतील 10 वर्षात, 15 वर्षात. पण मला स्वतःलाच वाटतं की मशीनची रिप्लेस कधीही करू शकणार नाही. माणसांची गरज भासणार, काही ह्युमन टच भयंकर महत्वाचं आहे. तुम्ही नुसती प्रश्नोत्तरं देत नसता, तुम्ही फेस रिडिंग करता, तुम्ही बॉडी लँग्वेज तुम्ही करता, तो बोलताना हात कापतोय का किंवा तो ऑकवर्ड आहे का, त्याचा कॉन्फिडन्स कसा आहे, हे तुम्ही सगळं टिपत असता. पण उद्या बघायचं सांगितलं कम्प्युटर व्हिजन जेव्हा येईल आणि कम्प्युटर व्हिजन सारखं त्यातनं इंटरप्रिटेशन सुद्धा येईल, तर 10-20 वर्ष लागतील माझ्यामध्ये, तेव्हा तो जो ह्युमनाइड रोबोट असेल त्याला ते पण कळेल, हा बॉडी लँग्वेज तो तीही त्याला कळेल की हा नर्वस झालेला आहे, अमुक प्रश्न विचारल्यावर तो जास्त नर्वस होतोय, हे सगळं जो त्याला कळायला लागेल. आणि त्यावेळेला मात्र अनेक लोकांच्या जॉबवरती याच्यावरती परिणाम होऊ शकेल, पण ते खूप दूर आहे. ते व्हायला अजून 15-20-30 वर्ष वगैरे लागतील. पण हे जर त्या दिशेने चालले असेल तर आपल्याला कळलं पाहिजे. तर हे लार्ज लँग्वेज मॉडेल्स नंतर हे सगळं सुरू झालं. आणि यामुळे आता 2-3 महत्वाच्या गोष्टी होणार आहेत. एक आत्ता सांगितलं तसं थेरपीवरती परिणाम होणार आहे. दुसरं ड्रग डिस्कवर, त्याचा एक फायदे पण आहेत. कित्येक वेळेला सेक्शुअल प्रॉब्लेम्सच्या विषयी किंवा इतर अनेक इम्पॉर्टन्स असेल किंवा इतर अनेक प्रॉब्लेम्स असतील त्याच्याविषयी बोलायला म्हणजे ह्युमन थेरपिस्टच्या समोर बोलायला कित्येकाला लाज वाटते किंवा ऑकवर्ड वाटतं. यंत्रच जर का असेल तर बोलू शकता, हा त्याला फायदा आहे. पण ते तोटे असे की एका लिमिटच्या पलीकडे यंत्र तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, की निदान तेवढा कम्फर्ट तरी देऊ. आज तरी, उद्याचं माहीत नाही, आज तरी यंत्र आपल्याला तेवढा कम्फर्ट देऊ शकत नाही. त्यामुळे पुढची 10-15-20 वर्ष तरी
माणसाला पर्याय नाही, पुढचं मी काही सांगू शकत नाही, कारण हे जग इतकं वेगाने बदलत आहे, तुम्हाला सांगतो मी. पण दुसरा एक प्रकार म्हणजे ड्रग डिस्कवरी. प्रत्येक औषध निर्माण करायला वर्षोनवर्ष लागायची, पण आता AI आणि क्वांटम कम्प्युटिंगमुळे कित्येक वर्ष हे कित्येक आठवडे आणि कित्येक महिन्यावर आलेलं आहे. एस्पेशली अल्फा फोल्ड नावाचं जे झालं, हे प्रोटीनचं फोल्डिंग कसं होतं हे डेव्हिस हसाबिसने काढलं शोधून. आणि डेव्हिस हसाबिस जेमिनीचा मुख्य आहे, म्हणजे गुगल मधल्या डीप माइंडचा मुख्य आहे तो, त्याचाच जेमिनी हे. डेव्हिस हसाबिसला 2 वर्षापूर्वी नोबेल प्राइज मिळालं केमिस्ट्रीचं, प्रोटीन फोल्डिंगचं ते हे लावलं म्हणून. आणि त्यांनी जो धुमाकूळ घातला, कारण प्रोटीन स्ट्रक्चर आणि त्याचं फोल्डिंग माहीत असणं हे इतकं महत्वाचं आहे, जर मेडिकल माहिती तर माहीत असेलच आता, की इतकं प्रचंड महत्वाचं आहे की ड्रग डिस्कवरीमध्ये कुठला प्रोटीन कुठल्या याला उपयोग पडेल आणि तो मॅन्युफॅक्चर कसा करायचा हे कोडं. त्याच्यामुळे डेव्हिस हसाबिस हॅज गॉन ऑन रेकॉर्ड टू से की हे दिस इज, म्हणजे मला स्वतःला अजून विश्वास नाही, पण तो स्वतः व्हिडिओज आहेत आणि तो नोवेल लावलेला आहे, त्यामुळे नुसतं लाईटली घेऊन चालणार नाही. तो म्हणतो पुढच्या 10 वर्षात, प्लीज लिसन टू दिस केअरफुली, पुढच्या 10 वर्षात आपल्याला नोन मेजर सगळ्या इलनेसेसवरती आपण मात करू. काय भयानक स्टेटमेंट आहे. म्हणजे अल्झायमर्स, कॅन्सर, डायबिटीज सगळ्यावर आपण इतकं प्रचंड AI आणि क्वांटम कम्प्युटिंग रेव्होल्युशनाइज ड्रग डिस्कवरी आणि थेरपी सगळं, म्हणजे उपचार आणि सगळं. आणि तो बोलतोय, व्हिडिओ ऐका तुम्ही, डेव्हिस हसाबिस. तर आता मला 10 होईल की माहिती, 15 20 लागतील, पण एकंदरीत 20 वर्षात आपण मात करून नवीन आणखी निर्माण होती. पण ओव्हरऑल जी ड्रगची इफेक्टिव्हिटी शोधणं, त्याच्या टेस्ट घेणं, या सगळ्या इतक्या फास्ट होतील. क्वांटम कम्प्युटिंग अतिशय एकाच वेळी तो पॅरलल अनेक गोष्टी करू शकतो, त्यात शिरत नाही. पण ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून प्रचंड वेगाने आपल्याला औषधं पण निर्माण होते. एक थेरपी, दुसरे औषध, दोन्ही याच्यात अतिशय वेगाने उद्याच्या जगात हे होणार. आता मी शेवटला फक्त 4-5 मिनिटाकडे येतो. पण एवढं सगळं असलं तरी सुद्धा जोपर्यंत आपण आपली समाज व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत याच्यातनं उपाय नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आपला समाज, म्हणजे ज्याला मी न्यू लिबरल कॅपिटलिझम म्हणतो, 1980 नंतर तिकडे रिगन आणि इकडे थॅचर, आणि भारतामध्ये 90 सालापासून सगळं खाजगी करा, सरकारी काही नको, फक्त नफ्याचा आणि मागे धावणारी अर्थव्यवस्था, फक्त पैसा आणि प्रसिद्धी ह्याच्या मागे धावणारी समाज व्यवस्था, यशाची व्याख्याच मुळे ती करणं, सातत्याने तुलना करणं. म्हणजे नेहमी म्हणतो की आपल्याला आता इतकी स्पर्धा झालेली आहे की तुम्हाला ट्रेडमिलवर आपल्याला जसं स्थिर राहण्याकरता पळावं लागतं, तसंच आहे. तुम्हाला सातत्याने घाई एक तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगतो की आत्ताची टेक्नॉलॉजी अशी आहे की आपल्याला फक्त 3.5 दिवस 3 दिवस काम केलं तरी सगळ्यांना खायला प्यायला मिळेल अशी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. पण तरी 5 दिवस 6 दिवस वीकेंडला सुद्धा कॉन्फरन्स कॉल रात्री 9 पर्यंत रात्रभर, हे काय चाललंय? ह्याचं जर तसं नाही केलं तर मला 1 BHK असेल, दुसऱ्याकडे 2 BHK 3 BHK, नंतर 4 BHK, नंतर रो हाऊस आहे, नंतर बंगला आहे, माझ्याकडे ही गाडी, दुसरी गाडी, ती गाडी, असं करत माझ्याकडे ही गाडी, त्याकडे BMW आहे. हे थांबणार कुठे ना? मी जर्मनीत BMW अनेकदा चालवली, ते ऑटोबानवर. त्याच्यात स्पीड लिमिट नाही आहे बरं का, इट्स अ ग्रेट फन टू ड्राईव्ह, म्हणजे स्पीड लिमिटच नाही आहे. पण मला BMWचं इंजिन खूप आवडतं. पण आपल्याकडे BMW इंजिन खूप छान आहे म्हणून आवडत नाही. मी BMW बसत असताना इतर किती लोक बघतात माझ्याकडे, तो प्रॉब्लेम असतो ना आपल्याकडे. त्यामुळे बेसिकली इतर लोकांचं शेवटला एरिक फ्रॉमच्याकडे जाऊन मी थांबणार आहे. एरिक फ्रॉम काय म्हणतो की इतर लोक आपल्याकडे कसं बघतायत त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं इव्हॅल्युएशन करायला लागतं. तुमचा सेल्फ एस्टीम किंवा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा इतर तुमच्याकडे कसे बघताय ह्याच्यावर ठरवून. त्याचं डेफिनेटली इतकी सुपर की मला रात्री झोप नाही. तो म्हणतो की डिफिडन्स म्हणजे मला असं वाटतंय की मला अमुक गोष्ट येत नाही असं नाहीये. डिफिडन्स म्हणजे मला असं वाटतंय की मला अमुक गोष्ट येत नाही, जे खरं असायला पाहिजे की मला येत नाही, मला वाटतं की मी शिकलं पाहिजे. मला डिफिडन्स म्हणजे मला असं वाटतंय की मला अमुक गोष्ट येत नाही असं नसून, डिफिडन्स म्हणजे मला असं वाटतंय की इतरांना असं वाटतंय की मला ती गोष्ट येत नाही. काय ब्रिलियंट डेफिनेशन आहे. फक्त आपण सगळं इव्हॅल्युएशन इतर काय म्हणतात पाहिजे.
म्हणजे मला नेहमी मी पेरेंट्सला सांगत असतो, म्हणजे सायकोलॉजीमधली पहिला धडा सगळ्या पेरेंट्सना, तुम्ही सगळ्यांना, की पहिल्यांदा आपल्या मुलाला कुठली गोष्ट करताना तो अमुक करू नकोस कारण त्याची प्रकृती बिघडेल, अमुक गोष्ट करू नकोस कारण ती अवैज्ञानिक आहे असं सांगा. अमुक करू नको कारण लोक काय म्हणतील, की लोक तुला हसतील, असं तुम्ही ज्या क्षणाला म्हणता त्या क्षणाला त्याला तुम्ही भित्रट करता. तो आयुष्यभर सातत्याने इतरांच्या वरनं त्या स्वतःची इमेज हे करायला बघेल आणि त्याला कायम नैराश्य, डिप्रेशन हा भयंकर भाग आहे. तुम्हाला सांगतो आजचं मीडिया असं आहे की रोज तुमच्या टीव्हीवर पेपरवर तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही ग्रेट अशा बातम्या आल्या तर तुम्हाला खरंच तुम्ही ग्रेट असं वाटायला लागेल. आणि तुम्ही खरंच ग्रेट असाल पण तरी रोज तुम्ही किती फालतू असं सुरू झालं तर तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स तुमचा जाईल. काही इतर लोक काय म्हणतो फेसबुकवरती तुम्हाला किती लाईक, माझ्या ओळखीचे 5 लोक आहेत, तुम्ही अनेक थेरपिस्ट आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, माझ्या ओळखीचे 5 तरी लोक आहेत की जरा माझ्या पोस्टला लाईक्स खूप कमी येतात पण चक्क डिप्रेशन नाही गेलेले, डिप्रेशन मध्ये की मी एवढं सगळं मला 2च लाईक्स आले, मला 4 लाईक्स आले. आता म्हणजे पुन्हा हाच प्रकार, इतर माझ्याविषयी काय विचार करताय. कारण तुला स्वतःला कॉन्फिडन्स आहे, तुझे करतोस ते बरोबर आहे ना. मी काय करतोय, मला हे पटलेलं आहे म्हणून मला ही जी सगळी मंडळी होती, गांधी, आंबेडकर, ही सगळी मंडळी मोठे वाटणार, दे डिडंट केअर काय मला पटलेलं आहे मी हे करणार. हा जो प्रकार आहे हा ज्या दिवशी आपण अंगीकारू त्या दिवशी आपण खरं म्हणजे स्वतः करता जगू. म्हणून मॅन फॉर हिमसेल्फ जे एरिक फ्रॉमचं पुस्तक आहे ते मॅन हा जेंडर स्पेसिफिक सोडून द्या, ही डझंट मीन दॅट, पण मॅन फॉर हिमसेल्फ पुस्तकात एरिक फ्रॉमने सांगितलं की तुम्ही स्वतः करता जेव्हा जगाल तेव्हा खरे जगत असतात. कारण तुम्ही स्वतः करता जगतच नाही आहात. तुम्ही आत्ताचा प्रत्येक क्षण हा इतर तुम्ही कसे जगावं असं त्यांच्या अपेक्षा त्याप्रमाणे जगताय. आज पेरेंट्स मुलाला इंजिनियर पण डॉक्टर का म्हणतात, कारण भारताला भयंकर गरज आहे, रुग्णांना भयंकर गरज म्हणून नाही, इतर सगळ्यांची मुलं गेलेली आहेत ना, त्यांच्यामध्ये मी उठून नसलं पाहिजे. इतरांचं माझ्याशी काय मत होईल, तुझा मुलगा काय करतो, तर मुलगा काही नाही, तो फक्त पर्वतात फिरतो, त्याला आवडतं पर्वतात फिरायला, असं म्हणजे लोक हसतील ना मला, ते लोक हसतील हा प्रकार आहे ना. तर माझा मुलगा IITत गेला, त्या IITला काय ठेवलंय मला काही कळत नाही. म्हणजे ते टीव्हीत माझ्या मूर्ख बॉक्सनी त्या IITतनं बाहेर पडल्या 2 कोटीची नोकरी मिळाली म्हणून सांगितलं, ते लगेच लोक बघतात, लगेच 5वी पासून ते कोटाला आत्महत्या किती होतात माहिती आहे, भयानक प्रकार आहे. 5वी मध्ये मग इथे महाफलेशू कदाचानं म्हणायचं, इथे गीता ते सगळे भगवद्गीता वाचायची रोज बघा, आणि इथे 5वीतनं IITच्या कोर्स धरायचं. अरे काय चाललंय काय, तर म्हणतो एवढं सगळं करून नाही मिळालं तर पैशाचं अपव्यय, मुलगा पुढे सायकोलॉजिकल रेक होईल ना पूर्ण आयुष्यभर. समज ना पैसे वाया गेले, मला जमलं नाही म्हणून हा जो डिफिडन्स त्याच्यामध्ये पुन्हा इतर लोक म्हणून प्रचंड मोठं. तर हे पुन्हा हाच सगळा प्रकार आहे की इंडिपेंडंटली वैज्ञानिक तऱ्हेने स्वतःच्या मताशी ठाम राहणं, स्वतः निर्णय घेणं हे शिकणं. म्हणजे आपण सातत्याने म्हणत असतो अरे लोक काय म्हणतील तुला, हे जेव्हा आपण कोणाशी बोलत असतो तेव्हा त्याला आपण पूर्ण आयुष्यामध्ये सायकोलॉजिकली इम्पेअर करत असतो. तर मला एकच सांगायचं आहे याच्याकडे, हा समाज तुम्हाला सातत्याने इतर काय म्हणतात तसं वागायला शिकवतो. ओनिडाची जाहिरात होते ना की नेबर्स एन्व्ही, त्यांना काय वाटेल तुमच्याकडे कुठला टीव्ही आहे, ते काय म्हणतील, तुमच्याकडे कुठली गाडी आहे, छे म्हणजे असं. तर हा जो सातत्याने कम्पेअर करणं आणि इतर काय म्हणतील त्याच्याकडून जगणं, हे ज्या दिवशी आपण सोडू त्या दिवशी, पण हे सोडणं फार अवघड आहे. कारण ही संस्कृती, हा समाज, हा नफा, पैसा, प्रसिद्धी याच्याकडे इतका प्रचंड धावत, आणि त्यामुळे विषमता, गरिबी, बेकारी हे सगळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यावर मी बोलत नाही, म्हणजे इकॉनॉमिक्सची लेक्चर माझं चालू तिथे. पण मुख्य म्हणजे की ते जोपर्यंत आपण सुधारत नाही तोपर्यंत आपण आत्ता जे करतो ती मलमपट्टीच राहील असं माझं मत आहे. त्यामुळे माझ्या मते मानस तज्ज्ञांनी एकाच वेळी की इतर आपण विकारांकडे बघतात तसंच मनोविकारांकडे पण बघा आहे असं सातत्याने जाणीव केली पाहिजे. आता तुम्ही करता तशा परिस्थिती अनेक झाल्या पाहिजेत, त्याची सातत्याने जाणीव आपल्या भाषणामध्ये, लेखामध्ये ही सतत. आणि त्याचबरोबर एका तऱ्हेने आजच्या समाज आणि अर्थव्यवस्थेच्या विरुद्ध तुम्ही बोललं पाहिजे. हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ही फक्त मलमपट्टी. हे दोन्ही तऱ्हेने आपला लढा जर का चालू राहिला तरच आपण खरं मानसिक जो आपला हे शाश्वत समाज विकासासाठी मानसशास्त्र ते असं केलं तरच ते आपण निर्माण करू शकू. नाहीतर मग आपण फक्त वरवरच मलमपट्टी करतोय असं मला तरी वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर.
आजच्या या बीज विषयावर आपण